आत्म्याला बंधन नाही। बर बंधन नाही म्हणायची तर सोय नाही, जीव तर जन्म मरणाचं दुःख भोगतो। मग देवा सांग हे बंधन नेमकं कोणाला, देहाला का आत्म्याला? विठ्ठला आता परमात्मा उत्तर देणार आहे पुढच्या भागवतात। नाथ महाराज परमात्मा पुढच्या ओवीत उत्तर देणार आहे, फार गोड आहे बरं का। काय भगवान म्हटले उद्धवा बरोबर, तू बोलला ते 100% बरोबर, तुझंच बोलणं खरं। काय बंधन शेती आच्या ठाई शेकी आत्मयाशी ही नाही, तू म्हटलं तेच खरं। बंधन शेती आच्या ठाई, देहाला बंधन नाही, शेकी आत्मयाशी नाही, आत्म्याला बंधन नाही। मग देवा बंधन नेमकं कोणाला? आणि मग उत्तराचा शब्द पुढे ऐका, काय बंधन शेती आच्या ठाई शेकी आत्मयाशी ही नाही, पण हा विचारून नेनतीची भवबंध त्याशी पाही, श्री कृष्ण सांगे विठ्ठला 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 विठ्ठला। याचा सरळ अर्थ असा आहे, तत्वज्ञानाच्या दृष्टीनं नुसतं जडात बंधन नसतं, नुसतं चेतनात बंधन नसतं। मग बंधन राहतं कुठं? तर चित जडाचा। ऐका, चित जडाचा जेव्हा तादात्म्य संबंध निर्माण होतो, त्या चित जडाच्या तादात्म्य संबंधाच्या ठिकाणी हा बंध निर्माण होतो। हा बंध कृत करा। हे सगळे आमची गुरु, आता नाव काही कोणाचं घेत नाही, पण ही मृदुंगाचार्य गायनाचार्य सगळे आमची गुरु बंधू मंडळी, पाटोळ्याची स्थानिक भजनी मंडळी, जी सेवा संपन्न झाली प्रभूच्या चरणी समर्पण, सेवेला पूर्णविराम। ज्ञानेश्वर